सर आज तुम्ही खरं तर 4 शनिवारीच घेतला, पण आज सगळे बीजेपीची मंडळी तुम्हाला भेटायला आली. त्यांनी अगदी तक्रारींचा पाडाच वाचला. तुमचा स्वतःचा अजेंडा काय असणार आहे? तुम्ही कलेक्टर म्हणून काम केलेलं आहे सर. नाही मतलब या ठिकाणी महापालिका आयुक्त चार्ज घेतल्यानंतर तुम्ही विचारला की माझा एजेंडा काय आहे. खरं तर माझा काही एजेंडा राहणार नाही. एजेंडा जे आहे या ठिकाणी जे शहरच्या लोकांचे काय एजेंडा आहे त्याच्यावर मी काम करणार. बेसिकली शहरांमध्ये जे बेसिक असते आपलं बेसिक ॲम्युनिटीज लाईक वॉटर सप्लाय, स्वच्छता, त्याच्यानंतर रोड वगैरे चांगले असलं पाहिजे किंवा आपल्याकडे ट्रॅफिकची स्थिती माहीत आहे. तर पुण्याचे जे काही इश्यूज आहेत त्याची जाणीव मला आहे, कारण या ठिकाणी मी कलेक्टर पण होतो 2-2.5 वर्ष. तर थोडं मला असं वाटतं की या ठिकाणी महापालिका प्रशासनतर्फे अजून जास्त चांगलं काम करायची गरज आहे. त्या ठिकाणी इथे जे प्रशासकीय जे आमची यंत्रणा आहे त्या लोकांमध्ये जास्तीत जास्त कसं डिसिप्लिन आणता येईल किंवा ट्रान्सपरन्सीचा जो काही विषय आहे ते कसं वाढवता येईल किंवा यूज ऑफ टेक्नॉलॉजी, नागरिक लोकांसाठी जे सेवा आहे ते जास्त सुलभ कसं करता येईल, हे सगळे माझ्या नक्कीच म्हणजे माझ्या प्राथमिकतेचा विषय राहणार आहे. मला माहिती आहे की या ठिकाणी बरेच काही प्रोजेक्ट्स पण पेंडिंग आहे. मेट्रोचा विषय असेल किंवा काही खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आहे. इथे आपला मोठा नदी जे आहे त्या ठिकाणी सुधारण्याचा पण कार्यक्रम सुरू आहे. असे बरेच काही प्रकल्प आहेत, ते थोडासा वेळेवर पूर्ण होणे गरजेचं आहे. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे विषय आहे की नागरिक आहे या ठिकाणी आपल्या शहरांचे, त्यांचा जो रोजचा जो त्यांचे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही कसं काम करतो, ग्रीव्हांस रिड्रेसलसाठी प्रशासन किती सजग आहे, हे सगळे विषयावर थोडा माझे फोकस जास्त राहणार आहे. येणारा काळ हा सगळा पावसाळ्याचा असणार आहे. ते 3 महिने पुढचा हेवी मान्सून प्रेडिक्टेड आहे. रस्त्यावरचे खड्डे हा 2 ते 3 वर्षांपासून पुणेकरांचा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण की अनेक वेळा आश्वासनं दिली गेली. प्रशासक राज्य असतं पावसाळ्याची कामं झाली, कारण मे महिन्यात पावसाळ्याच्या बाबतीत काही ठोस भूमिका घेऊन नाले सफाई पण बेसिकली पावसाच्या बाबतीत असं आहे की आम्ही तयारी म्हणजे वेळेवर करायला पाहिजे होता नक्कीच. आणि यावेळी तुम्हाला माहीत आहे की मान्सूनसुद्धा फार अर्ली आला. नॉर्मली मे अखेरमध्ये पाऊस पण होत नाही. थोडासा वेळ आता कमी आहे आमच्याकडे, पण मला असं वाटते की जेवढे काही वेळ आहे त्याच्यामध्ये आम्ही करू. आता मिशन मोडमध्ये मान्सूनची तयारी जी आहे ते आम्हाला करावंच लागेल. आणि हा नक्कीच मी या बाबतीत विचारणार करणार की आम्ही वेळेवर तयारी का केली नाही, हा पण एक प्रश्न आहे नक्कीच. पण जेवढे काही वेळ शिल्लक आहे त्याच्यामध्ये आम्ही करू, युद्धस्तरावर काम करून आणि हा जो प्रश्न आहे त्याला रिझॉल्व्ह करू. अतिक्रमण सुद्धा शहरातला मोठ्या प्रमाणावर चारी बाजूने विस्तार होत असताना अतिक्रमण हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक इलिगल कन्स्ट्रक्शन आजही शहरात कार्यरत आहेत, पण काही नियमबाह्य असताना सुद्धा ते अजूनही तिथे आहेत. त्याच्यावरच्या कारवाईचा बघा, अतिक्रमण तर नक्कीच एक प्रश्न आहे. अतिक्रमणाच्या बाबतीत बरेच ठिकाणी कोर्टाचा पण निकाल आहे, तरी कारवाई झाली नाही असं काही लोक सांगतात. पण त्याचा एक खूप सविस्तर आढावा घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी एक कार्ययोजना मी स्वतः तयार करणार. अतिक्रमण काढणे म्हणजे असं नाही की लोकांना शहरापासून काहीतरी दूर करणे हा आमचा उद्देश आहे. उद्देश असा आहे की शहरमध्ये जो काही नियमाप्रमाणे जे लोक म्हणजे आता एक जे शहराचे रोडचे रुंदी कसं पाहिजे, शहर किती ठिकाणी स्पेस कुठे पाहिजे, हे सगळे व्यवस्था जे आहे सगळे कागदावर आहे. कारण शहरमध्ये कसं आहे की आपण DP म्हणतो ना ज्याला, डेव्हलपमेंट प्लॅन. तर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे काही आहे त्याप्रमाणे काम झालंच पाहिजे. अतिक्रमण म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आपला देशमध्ये कुठे कुठे अतिक्रमण आम्ही वापरतो. म्हणजे काही असं देश असा आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण काय असते लोकांना माहीतच नसतं. आम्ही थोडासा एक डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काहीतरी थोडासा जे प्रशासकीय पातळीवर जे काही दुर्लक्ष होतं त्याचा हा परिणाम आहे. बेसिकली दुसरं काय सगळ्या निवडणुका आहेत, त्याबाबत पुण्याच्या बाबतीत तुमचं काही चॅलेंज असणार आहे? कारण निवडणुका म्हणल्यावर पुण्याकडे वेगळं लक्ष नाही. महापालिका निवडणुकीच्या बाबतीत मला अजून काही माहिती नाही की शासनाचा काही आदेश पण माझ्याकडे नाही. जे काही समोर येईल आम्ही बघू. आम्ही ऑलरेडी माझ्याकडे निवडणूक करण्याचे फार अनुभव आहे. मी बरेच ठिकाणी निवडणूकचं काम पूर्वी केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही अडचण येण्याचा प्रश्न. अनेकांचे आरोप आहेत यापूर्वी रद्द झाले की फ्री अँड फेअर व्हावी. ती बेसिकली सत्ताधाऱ्यांच्या बाजूने होतं, तर त्या पुणेकरांना काय आश्वासित कराल तुम्ही या बाबतीत? कारण 3 के नाही, विभाग रचना जे आहे ना, प्रभाग रचना, त्याच्यामध्ये तर फार एक स्पष्ट नियम आहे ना की जेव्हा आपण तयार करतो, लोकांना दाखवतो, आक्षेप पण घेतो आणि जे काही याच्यामध्ये योग्य आहे ते निर्णय घेतो. काही इश्यू नाही आहे. आम्ही नक्कीच आश्वस्त करतो की काही कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये गडबडी होणार नाही. सर, सगळ्यात महत्त्वाचं लोकांना छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत
त्या लोक सांगतात सोडवल्या जात नाही, कसं यापूर्वीचा अनुभव राहिला, मोठ्या संख्येनं असे प्रश्न येतात, त्याबद्दल काय आपण नाही, मी नक्कीच सांगतो, ग्रीव्हान्स रिड्रेसल हा सर्वात म्हणजे माझ्या प्रायोरिटीमध्ये नंबर 1 हा विषय असणार आहे. आणि जे काही आपला जो आम्ही घेतो ऑनलाईन पोर्टलवर लोकांची तक्रारी, त्याहीपेक्षा मी स्वतः लोकांना भेटणार आहे. म्हणजे माझं ऑफिस आम जनतेसाठी ओपन आहे आणि मी काहीतरी एक सर्टेन वेळसुद्धा देणार आहे. कधी कधी एक वीकमध्ये किंवा 1 मंथमध्ये 1 फोर्टनाईटमध्ये लोकांचे प्रत्यक्ष आम्ही संवाद पण करू. त्याचा विषय काय आहे तो नक्कीच याच्यावर आमचा फोकस असणार आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.